ओम लक्ष्मी देवे नमः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभपर्वाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या या अक्षय तृतीया विशेष व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजन कसे करावे, कोणत्या देवीदेवतांची पूजा करावी, पूजनाचा मुहूर्त काय आहे, खरेदीचा मुहूर्त काय आहे, तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृपूजनाचेही महत्त्व आहे. तर पितरपूजन कसे करावे, पितृस्मरण कसं करावं, त्यांना नैवेद्य काय दाखवावं, याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ पर्व तसेच शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेले पूजन, दानकर्म यातून अक्षय पुण्यफळाची प्राप्ती होते. या दिवशी अनेक शुभ कार्यारंभ खरेदी केली जाते. तसेच या दिवशी पितृस्मरण, पितृतर्पण देखील केले जाते. तसेच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व माता लक्ष्मीची अक्षय कृपा प्राप्तीसाठी श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. आता आपण अक्षय तृतीयेचा पूजा व खरेदीचा शुभ मुहूर्त सर्वप्रथम जाणून घेऊया. तर अक्षय तृतीया तिथी प्रारंभ होते 10 मेच्या पहाटे 4:16 आणि अक्षय तृतीया तिथी समाप्त होते 11 मेच्या पहाटे 2:51. म्हणजे उद्या तिथीचा विचार केला असता 10 मे रोजीच अक्षय तृतीया असणार आहे. आता सोने खरेदीचा अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप महत्त्व आहे. तर सोने खरेदीचा जो मुहूर्त आहे तो पाहूया. तर सकाळचा मुहूर्त आहे सकाळी 8:55 ते 10:36. दुसरा मुहूर्त आहे दुपारी 12:16 ते 4:56. तिसरा मुहूर्त आहे दुपारी 4:56 ते रात्री 9:32 पर्यंत मुहूर्त असणार आहे. त्यातील आपण राहुकाळ पाहून घ्या. अक्षय तृतीयाच्या दिवशी राहुकाळ कधी असणार आहे, तर राहुकाळ असणार आहे सकाळी 10:36 ते 12:36 या कालावधीमध्ये राहुकाळ असणार आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी जो पूजनाचा मुहूर्त आहे तो जाणून घेऊया. तर आपण पूजन करू शकता सकाळी 5:48 ते 12:23 या दरम्यान आपण अक्षय तृतीयेचं पूजन करू शकता. आता आपण अक्षय तृतीयेची जी पूजाविधी आहे ती कशी करावी, पितृस्मरण कसं करावं, त्यांना नैवेद्य काय दाखवावं ते जाणून घेऊया. तर अक्षय तृतीयेच्या शुभ पर्वात आपण सकाळी लवकर उठायचं आहे. आपले घराचे मुख्यद्वार, अंगण स्वच्छ करायचं आहे. तसेच त्यानंतर स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवास सर्वप्रथम अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजास पाना फुलांचे तोरण बांधायचं आहे. उंबऱ्याला हळदीचं लेप लावायचं आहे. त्यानंतर पूजास्थळ स्वच्छ करावे. त्या ठिकाणी गंगाजल शिंपडायचं आहे. गंगाजल शिंपडून स्वच्छ केल्यानंतर त्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि रांगोळीवर मध्यभागी आपण स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्यावर आपण पाट ठेवायचा आहे. पाट ठेवल्यानंतर पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण अंथरवायचे आहे आणि त्यावर आपण तांदळाने किंवा हळदीने अष्टदल कमळ काढायचं आहे की जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानले गेलेलं आहे. आणि अष्टदल कमळ काढल्यानंतर आपण त्यावर श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीची मूर्ती विधिवत स्थापन करायची आहे. त्यानंतर आपण कुलदेवीचा कलश स्थापन करायचा आहे आणि त्यानंतर एक दीप प्रज्वलन करायचं आहे. आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये जल, फूल, अक्षता घेऊन आजच्या या पूजनाचा व्रताचा संकल्प करायचा आहे. म्हणायचं आहे मी अमुक, मग तुमचं नाव घ्यायचं आहे, गोत्र उच्चार करायचा आहे. गोत्र माहीत नसेल तर आपण काश्यप गोत्र म्हणायचं आहे. अशा प्रकारे मी आजचे हे व्रत अमुक इच्छेने, ज्या इच्छेने तुम्ही हे व्रत करणार आहे किंवा पूजन करणार आहेत ती इच्छा प्रकट करायची आहे व हे पूजन सुफळ संपूर्ण होऊ दे असं म्हणून तुमच्या हातातील जलफुलं माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांच्या चरणात अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू व कलश पूजन विधिवत करून घ्यायचं आहे. श्रीहरी विष्णू यांना हळदीचा टिळा लावायचा आहे. तसेच माता लक्ष्मीला हळद कुंकू लावायचं आहे. तसेच श्रीहरी विष्णू यांना पिवळ्या रंगाचं फूल व माता लक्ष्मी यांना लाल रंगाचे फूल आपण अर्पण करायचे की जे त्यांना अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर श्रीहरी विष्णू यांना प्रिय असलेले जे तुळशीपत्र आहेत ते देखील त्यांना अर्पण करायचं आहे की त्याशिवाय श्रीहरी विष्णू यांचं पूजन हे अपूर्ण मानलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण कलश पूजन करून घ्यायचं आहे आणि विधिवत पूजन झाल्यानंतर आपण एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये देखील आपण कुंकवाने अष्टदल कमळ काढायचं आहे आणि अष्टदल कमळ काढल्यानंतर त्या ताटामध्ये आपल्या घरामधील जे धनधान्य आहे ते ठेवून त्याचं देखील आपण पूजन या दिवशी करायचं आहे. आपल्या घरामध्ये जर लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या असतील तर त्या कवड्या देखील एका लाल कपड्यावर ठेवून त्याचं पूजन आपण करायचं
आहे. आणि संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपण नैवेद्य म्हणून माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांच्यासाठी आपण गव्हाचे सातू, हरभऱ्याची डाळ, काकडी, टरबूज म्हणजेच सध्या जे उपलब्ध आहेत धान्य तसेच फळं ते आपण नैवेद्य म्हणून या दिवशी माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांना ठेवू शकतो. नैवेद्य ठेवल्यानंतर आपण माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर आपण पूजास्थळी थोडा वेळ बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. तसेच लक्ष्मी मंत्राचा जप देखील करायचा आहे. या दिवशी विष्णू सहस्रनाम, विष्णू पुराणचे वाचन देखील आपण करायचे आहे. तसेच श्रीसूक्तचा पाठ आपण या दिवशी करू शकता. तसेच या दिवशी तुळशी पूजनाचेही महत्त्व आहे. आपण तुळशीचं विधिवत पूजन या दिवशी करायचं आहे. तसेच मित्रांनो, अक्षयतृतीयेच्या दिवशी पितृस्मरणाचे देखील विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपण पितृतर्पण, तिळतर्पण तसेच पिंडदान हे आपण करू शकता, की ज्यामुळे मानले जाते की आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपण या अक्षयतृतीयेच्या दिवशी तिळतर्पण, पितृतर्पण, पितृस्मरण किंवा पितरांना नैवेद्य हे अवश्य दाखवायचे आहे. तर या दिवशी पितरांचं आपल्या घरामध्ये आपले पूर्वजांचे फोटो असतील तर त्यांचे फोटोंचं आपण विधिवत पूजन करायचं आहे. त्यांना पूजन केल्यानंतर त्यांना या दिवशी खीरपुरी किंवा रसपुरीचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे व आपण सर्व पूर्वजांना प्रणाम करायचा आहे, हात जोडायचा आहे, नमस्कार करायचा आहे सहकुटुंब, आणि त्यांना आपल्या घराच्या सुखशांती समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. चुकांबद्दल क्षमा प्रार्थना देखील आपण करायची आहे. तसेच या दिवशी अक्षय पुण्य फळ प्राप्तीसाठी दानाचे देखील विशेष महत्त्व आहे. मग या दिवशी आपण पिंडदान करू शकता, अन्नदान करू शकता, त्यानंतर पाण्याचे मडके देखील या दिवशी दान केले जाते. तसेच गव्हाचे देखील आपण दान करू शकता किंवा फळाचे देखील आपण या दिवशी दान केले तरी देखील त्याच्यातून आपल्याला अक्षय पुण्य फळाची प्राप्ती होत असते. तर अशा पद्धतीने आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू यांचे विधिवत पूजन करावे. त्याचबरोबर आपल्या पितरांचे देखील स्मरण या दिवशी करायचं आहे, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे.